नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की ऑनलाईन स्वरूपाचे जे काही करंट अफेअर्स आहेत त्यावर पडणार आहेत 14 डिसेंबरचे जे काही टॉप लेवलचे प्रश्न आहेत त्याची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, करंट अफेअर्स तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्याही विचारले जात असतं, तर त्यासाठी आपण या ठिकाणी महत्त्वाच्या करंट अफेअर्सची सिरीज सुरू केलेली आहे। तर दररोज सकाळी 6 वाजता आपले व्हिडिओ या ठिकाणी प्रकाशित होत असतात। सर्व विद्यार्थ्यांनी ते पाहायचे। तुम्हाला नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यश संपादन करायचे असेल तर करंट अफेअर्सचे प्रश्न तुम्हाला विचारले जात असतात। थोडा वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न, S&P रँकिंगनुसार कोणती भारतीय विमा कंपनी जगातील 4थ्या क्रमांकाची विमा कंपनी आहे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता, नुकतीच घडलेली घडामोड आहे। तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर आले होतं त्या विद्यार्थ्यांसाठी चांगली गोष्ट आहे, त्यांचा अभ्यास चांगला त्या ठिकाणी सुरू आहे। ज्यांना आलं नसेल त्यांनी सुद्धा ट्राय करायचा आहे, चांगला अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा, नक्कीच येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी मिळेल। तर बघा, 4 ऑप्शन्स होते। पहिला ऑप्शन UIIC, दुसरा ऑप्शन मॅक्स लाईफ, तिसरा ऑप्शन LIC आणि चौथा ऑप्शन रिलायन्स होतं। तर बघा, S&P रँकिंगनुसार कोणती भारतीय विमा कंपनी जगातील 4थ्या क्रमांकाची विमा कंपनी ठरली आहे? तर ती आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC। ही कंपनी S&Pच्या रँकिंगनुसार जगातील 4थ्या क्रमांकाची विमा कंपनी या ठिकाणी ठरलेली आहे। त्यानंतर बघा, तुमच्यासाठी नुकताच एक प्रश्न या ठिकाणी घेऊन आलो आहे। नुकतीच घडलेली घडामोड आहे बघा, नुकतीच BBCने कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर बघा, नुकतीच BBCमध्ये भारतीय वंशाचे जे व्यक्ती आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर 4 ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळते। पहिला ऑप्शन आहे डॉक्टर समीर शहा, दुसरा ऑप्शन आहे आनंद कृपालू, तिसरा ऑप्शन आहे सॅम ऑल्टमन आणि चौथा ऑप्शन आहे वरील पैकी नाही। तर या 4ही ऑप्शन्सपैकी जे काही बरोबर उत्तर असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। मित्रांनो बघा, प्रयत्न करायचे, प्रयत्न केले तर नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर येत राहील आणि दररोजच आपला व्हिडिओ त्या ठिकाणी बघायचा आहे। उद्यासुद्धा तुम्हाला या प्रश्नाचं जर उत्तर पाहायचं असेल तर आपला व्हिडिओ बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सुद्धा कळणार आहे। तर बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर ओपन झाला आहे। टॉप प्रश्न असणार आहे करंट अफेअर्स संदर्भाचे। एकूण आपण या ठिकाणी 10 प्रश्न पाहणार आहोत, अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा, तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात। तर पहिला प्रश्न तुमच्या समोर ओपन झाला आहे, अतिशय महत्त्वाचा आहे, लिहून घ्यायचं बघा। राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर या ठिकाणी बघा 4 ऑप्शन्स आहेत। पहिला आहे वसुंधरा राजे, दुसरा ऑप्शन आहे राजनाथ सिंग, तिसरा ऑप्शन आहे भजनलाल शर्मा आणि चौथा ऑप्शन आहे अशोक गेहलोत। तर बघा, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, भजनलाल शर्मा यांची राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे। आता बघा, ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे कितव्या क्रमांकाचे असणार आहेत मुख्यमंत्री? तर भजनलाल शर्मा हे 16व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री असणार आहेत। मतदारसंघ कोणता आहे? तर सांगानेर या मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत, जयपूरमधील। त्यानंतर बघा, पक्ष कोणता आहे? तर भारतीय जनता पक्षाचे ते त्या ठिकाणी उमेदवार आहेत, भारतीय जनता पार्टीचे ते उमेदवार त्या ठिकाणी असतात। आणि या अगोदर राजस्थानचे मुख्यमंत्री कोण होते? तर अशोक गेहलोत हे या अगोदर मुख्यमंत्री त्या ठिकाणी राजस्थानचे होते। हे सुद्धा लिहून घ्यायचे, अतिशय महत्त्वाचं आहे। प्रश्न क्रमांक 2 तुमच्या समोर ओपन झाला आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल? तर बघा, पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार आहे, त्या पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल? तर या संदर्भात जर आपण पाहिलं तर 4 ऑप्शन्स पाहायला मिळतात। पहिला आहे अमिताभ बच्चन, दुसरा ऑप्शन आहे जावेद अख्तर, तिसरा ऑप्शन आहे आशा भोसले आणि चौथा ऑप्शन आहे रजनीकांत। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे जावेद अख्तर, ऑप्शन क्रमांक 2 जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे। या संदर्भात काही महत्त्वाची माहिती लिहून घ्यायची, अतिशय महत्त्वाची बघा। ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांना अजिंठा एलोरा चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे। जंजीर, दीवार, शोले, डॉन, काला पत्थर आणि मिस्टर इंडिया यासारख्या क्लासिक हिंदी चित्रपटांचे ते सहलेखक आहेत। अजिंठा एलोरा चित्रपट महोत्सव पूर्वी औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जात होता। हे सुद्धा लक्षात असू द्यायचे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये। प्रश्न क्रमांक 3 सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, लिहून घ्यायचा आहे बघा। शार अमरतला तोरग्या हा वार्षिक उत्सव कोणत्या राज्यात दरवर्षी साजरा केला जातो? बघा, हा प्रश्न सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं। झडपीच्या परीक्षा या ठिकाणी सुरू होत आहेत। तर बघा, प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक 1 आहे आसाम, ऑप्शन क्रमांक 2 आहे अरुणाचल प्रदेश, ऑप्शन क्रमांक 3 आहे मेघालय आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे मणिपूर। तर या 4ही ऑप्शन्सपैकी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर असणार आहे। तर बघा, शार अमरतला तोरग्या हा जो काही वार्षिक उत्सव आहे तर तो अरुणाचल प्रदेश या ठिकाणी साजरा केला जात असतो दरवर्षी। आता अरुणाचल प्रदेशबाबत माहिती पाहूया। अरुणाचल प्रदेशाची स्थापना कधी झाली? तर 20 फेब्रुवारी 1987 रोजी। अरुणाचल प्रदेशची राजधानी काय? तर इटानगर ही राजधानी आहे। मुख्यमंत्री कोण आहेत? पेमा खांडू, भारतीय जनता पक्षाचे ते आहेत। आणि राज्यपाल कोण आहेत? तर BD मिश्रा हे अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल त्या ठिकाणी असणार आहेत। हे सुद्धा लिहून घ्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 4 अतिशय महत्त्वाचा ओपन झालेला तुमच्या समोर बघा।
आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर परिषदेवर जागतिक भागीदारी कोठे आयोजित केली जात आहे? तर बघा हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, तुम्हाला विचारला जाऊ शकतो, AIC रिलेटेड आहे. तर बघा 4 ऑप्शन्स पाहायला मिळत आहेत. पहिला ऑप्शन आहे नवी दिल्ली, दुसरा ऑप्शन आहे मुंबई, तिसरा ऑप्शन आहे चेन्नई आणि चौथा ऑप्शन आहे कोलकाता. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली. या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर परिषदे आहे, तर त्याची जागतिक जी काही भागीदारी आहे ती नवी दिल्ली येथेच आयोजित केली जात आहे. आता या संदर्भात काही महत्त्वाची माहिती, हे सुद्धा पॉईंट्स लिहून घ्यायचे आहेत बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे GPAI शिखर परिषदेचे उद्घाटन करतील. GPAI हा AI संबंधित प्राधान्यक्रमांवर अत्याधुनिक संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने एक बहुअनुशासनात्मक उपक्रम आहे. दुसरा पॉईंट, यामध्ये इंटेल, रिलायन्स जिओ, गुगल, मेटा, पेटीएम आणि मायक्रोसॉफ्टसह जगातील टॉप आर्टिफिशियल इंटेलिजन्स गेम चेंजर्स सहभागी होत आहेत. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न होता. आता बघा 5वा प्रश्न तुमच्यासमोर ओपन झाला आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. पोलंडचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे? हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, इंटरनॅशनल स्वरूपाचा हा प्रश्न असणार आहे, तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत विचारला जाऊ शकतो, लिहून घ्यायचा आहे. तर बघा पोलंडचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर 4 ऑप्शन्स आहेत बघा. बीटा झाइडलो, नंतर बघा डोनाल्ड टस्क, अँड्रेज डुडा आणि त्यानंतरचं पुढचं हे वरीलपैकी नाही. तर 4 ऑप्शन्स आपण पाहिलेले आहेत. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, डोनाल्ड टस्क यांची या ठिकाणी निवड झाली आहे पोलंडचे पंतप्रधान म्हणून. या संदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लिहून घ्यायचे आहेत बघा. पोलंडच्या संसदेने डोनाल्ड टस्क यांची पंतप्रधान म्हणून निवड केलेली आहे. 2 महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत युतीच्या विजयानंतर टस्क सत्तेवर आले. संसदेच्या 460 जागांच्या कनिष्ठ सभागृहात टस्कच्या समर्थनार्थ 248 संसदीय मते पडली. पोलंड हा मध्य युरोपीय देश आहे, त्याची राजधानी वॉर्सा आहे. तर बघा पोलंड देशाची राजधानी सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते, तर वॉर्सा ही त्या देशाची राजधानी त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, 6वा प्रश्न आहे बघा. भारत आणि कोणत्या देशांमध्ये संयुक्त लष्करी सराव विनबॅक्स 2023 आयोजित केला जात आहे? हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे, सरावासंदर्भाचा आहे, तर तुम्हाला विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी 4 ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला ऑप्शन आहे फ्रान्स, दुसरा ऑप्शन आहे व्हिएतनाम, तिसरा ऑप्शन आहे मलेशिया आणि चौथा ऑप्शन आहे मंगोलिया. तर बघा या 4ही ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. भारत आणि व्हिएतनाम देशांमध्ये संयुक्त लष्करी सराव विनबॅक्स 2023 आयोजित केला जात आहे. आता बघा विनबॅक्स संदर्भाचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, लिहून घ्यायचा आहे. विनबॅक्स 2023 या संयुक्त लष्करी सरावासाठी भारतीय सशस्त्र दलाची तुकडी हनोईला पोहोचली आहे. विनबॅक्सची 4थी आवृत्ती हनोई व्हिएतनाम येथे आयोजित केली जाते. ही जी आवृत्ती आहे ही 4थी आवृत्ती त्या ठिकाणी असणार आहे. 4th हा सराव त्या ठिकाणी असणार आहे. विनबॅक्स सराव भारत आणि व्हिएतनाम दरम्यान आयोजित केला जातो. यावेळी हा सराव 11 ते 21 डिसेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. विनबॅक्स सराव 2018 मध्ये सुरू करण्यात आला होता. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो विनबॅक्स सराव कधी सुरू करण्यात आला होता? तर 2018 मध्ये तो सराव त्या ठिकाणी सुरू करण्यात आला होता. कोणत्या देशादरम्यान होतो? तर भारत आणि व्हिएतनाम बरोबर. त्यानंतर का पुढचा प्रश्न सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, 7व्या क्रमांकाचा प्रश्न लिहून घ्यायचा आहे. युथ फॉर उन्नती आणि विकास विद म्हणजेच AI युवा UAI उपक्रम हा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि कोणत्या कंपनीच्या सहकार्याने सुरू आहे? तर बघा 4 ऑप्शन्स पाहायला मिळतात. पहिला ऑप्शन आहे गुगल, दुसरा ऑप्शन आहे मायक्रोसॉफ्ट, तिसरा ऑप्शन आहे मेटा, चौथा ऑप्शन आहे IBM. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मेटा या कंपनी बरोबर हा जो काही उपक्रम आहे तो सहकार्याने त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणजेच युथ फॉर उन्नती आणि विकास विथ म्हणजेच UAI हा उपक्रम इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि मेटा कंपनीच्या सहकार्याने तो त्या ठिकाणी सुरू आहे. या संदर्भात काही महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. UAI युथ फॉर उन्नती अँड विकास विथ AI हा नॅशनल गव्हर्नन्स डिव्हिजन म्हणजेच NEGD इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय म्हणजेच MEITY आणि इंटेल इंडिया यांचा एक सहयोगी उपक्रम आहे. आगामी ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच GPAI समिटमध्ये हा उपक्रम ठळकपणे दर्शवला जाणार आहे. हा कार्यक्रम तरुणांना आवश्यक AI कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी डिझाईन केला आहे. UAI चा उद्देश AIची सखोल समज वाढवणे, इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना AI कौशल्यांसह सक्षम करणे आणि त्यांना AIचे वापरकर्ते होण्यासाठी सक्षम करणे आहे. GPAI समिट नवी दिल्ली येथे होणार आहे. त्या संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे. 8व्या क्रमांकाचा प्रश्न सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, लिहून घ्यायचा आहे बघा.
भारतातील 5 विभागीय परिषदांचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा या ठिकाणी 4 ऑप्शन्स पाहायला मिळते. पहिला ऑप्शन आहे राष्ट्रपती, दुसरा ऑप्शन आहे पंतप्रधान, तिसरा ऑप्शन आहे गृहमंत्री आणि चौथा ऑप्शन आहे अर्थमंत्री. तर बघा भारतातील 5 विभागीय परिषदांचे अध्यक्ष हे गृहमंत्री त्या ठिकाणी असतात. केंद्रीय गृहमंत्री जे ते त्या ठिकाणी असणार आहेत. त्यानंतर बघा 9व्या नंबरचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा नुकताच भारतीय नौदलाने कोणता सराव केला? तर बघा नुकताच भारतीय नौदलाने एक सराव केला आहे, तर त्या संदर्भाची माहिती असणार आहे. या ठिकाणी बघा 4 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे प्रस्ताव, दुसरा आहे प्रस्थान, तिसरा आहे प्रवास आणि चौथा आहे प्रबंध. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच प्रस्थान. हा सराव नौदलाने या ठिकाणी नुकताच केलेला आहे. तर या संदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लिहून घ्यायचे. बघा भारतीय नौदलाने डिसेंबर 2023 मध्ये प्रस्थान हा सराव केला. हा सराव मुंबई किनारपट्टीवर करण्यात आला. बघा हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नुकताच प्रस्थान जो काही सराव झाला नौदलाने तर तो कुठे केला? तर मुंबई किनारपट्टीवर तो करण्यात आला. हा व्यायाम म्हणजेच हा जो काही सराव आहे तो दर 6 महिन्यांनी त्या ठिकाणी केला जातो. तेल उत्पादन प्लॅटफॉर्मवर उद्भवू शकणाऱ्या विविध आपत्कालीन परिस्थितींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने उपाययोजना आणि प्रक्रियांचे प्रमाणीकरण आणि परिष्करण करण्यासाठी हा व्यायाम म्हणजे सराव जो आहे तो त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. या सरावात महाराष्ट्र पोलीस, सीमा शुल्क, मत्स्य विभाग, मुंबई बंदर प्राधिकरण, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण, भारतीय हवामान विभाग यांचाही सहभाग या ठिकाणी होता. या सरावाचा उद्देश तेल उत्पादन प्लॅटफॉर्ममधील आकस्मिकता दूर करण्यासाठी उपाय आणि प्रक्रियांचे प्रमाणीकरण आणि परिष्कृत करणे आहे. पश्चिम नौदल कमांडने या सरावाचे त्या ठिकाणी आयोजन जे आहे ते केलेले होते. त्यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत. अतिशय महत्त्वाचा हा सुद्धा प्रश्न असणार आहे. 10व्या नंबरचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. शेवटचा प्रश्न आहे बघा, लिहून घ्यायचा आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने कलम 370 रद्द करण्याच्या संसदेचा निर्णय योग्य असल्याचे मान्य केले आहे. तर ते कलम केव्हा रद्द करण्यात आले होते? हा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर बघा ह्या ठिकाणी 4 ऑप्शन्स पाहायला मिळते. ऑगस्ट 2016, दुसरा ऑप्शन आहे ऑगस्ट 2017, तिसरा ऑप्शन आहे ऑगस्ट 2018 आणि चौथा ऑप्शन आहे ऑगस्ट 2019. तर बघा 370 जे कलम आहे ते त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ऑगस्ट 2019 मध्ये रद्द करण्यात आलं होतं. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्या संदर्भात लिहून घ्यायचे. बघा आता नुकताच जो काही माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिला आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. 11 डिसेंबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने कलम 370 वर संसदेने घेतलेल्या निर्णयावर आपला आदेश दिला. त्यामध्ये बघा दुसरा पॉईंट काय, 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा आदेश दिला आहे. कलम 370च्या संदर्भात हा निर्णय 5-0ने दिलेला आहे. म्हणजेच 5ही न्यायाधीशांची मते कलम 370 जो रद्द केला आहे त्या संदर्भात त्या ठिकाणी होते. त्यानंतर बघा म्हणजे सर्व न्यायाधीशांनी एकमताने निर्णय दिलेला आहे. कलम 370 रद्द करण्याच्या संसदेचा निर्णय घटनात्मक असल्याचे या निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे. त्यानंतर बघा कलम 370 ही तात्पुरती तरतूद होती असं सुद्धा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. त्यानंतर 5 ऑगस्ट 2019 रोजी संसदेने जम्मू काश्मीरमधून कलम 370चा प्रभाव रद्द केला. त्यानंतर बघा पुढे यासोबतच राज्याचे जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 भाग करण्यात आले आणि 2ही केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. यासोबतच जर आपण पाहिलं तर जम्मू काश्मीरमध्ये 30 सप्टेंबर 2023 पर्यंत निवडणुका व्हाव्यात असा निर्णय देखील माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण 10च्या 10 प्रश्नांची या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे. तर अपेक्षा मित्रांनो हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल. त्याचबरोबर आज मी तुम्हाला जो काही प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचं उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. येत नसेल तरी प्रयत्न करायचे मित्रांनो. नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर नक्कीच तुमची त्या ठिकाणी नोकरी मिळणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण अशाच पद्धतीचे करंट अफेअर्स संदर्भातचे जे काही प्रश्न आहेत ते घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.